नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वरी विद्या मंदिरामध्ये माझ्या सर्व लहान मोठ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणी यांचं स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही आपल्या ज्ञानेश्वरी विद्या मंदिर चॅनलला सबस्क्राईब केलंय का? सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती अपलोड होणारे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. आणि व्हिडिओ तुम्हाला जर आवडले तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला पण विसरू नका बरं का. तर आज आपण पाहणार आहोत स्वातंत्र्य दिन. स्वातंत्र्य दिनाचं भाषण, तेही मराठीमध्ये. तर चला पाहूया स्वातंत्र्य दिनाविषयीचं भाषण. आदरणीय व्यासपीठ, सन्माननीय मुख्याध्यापक, पूज्य गुरुजन वर्ग, येथे उपस्थित सर्व मान्यवर आणि माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो, आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आजचा हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी अत्यंत अभिमानाचा आणि गौरवशाली आहे. आज आपण आपला सर्वात मोठा राष्ट्रीय उत्सव साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. आजच्या या शुभ दिवशी आपण अशा महान स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण करतो, ज्यांनी आपल्या मातृभूमीला परकीय राजवटीतून मुक्त करण्यासाठी आपले जीवन अर्पण केले. मित्र हो, यंदा आपण आपल्या स्वातंत्र्याची 78वी वर्षपूर्ती साजरी करत आहोत. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. हा दिवस केवळ एक तारीख नसून तो आपल्या पूर्वजांनी केलेल्या अथक संघर्ष, त्याग आणि बलिदानाचा साक्षीदार आहे. महात्मा गांधी यांच्या अहिंसा आंदोलनापासून ते भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या क्रांतिकारी विचारांपर्यंत आणि सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेच्या शौर्यापर्यंत अनेक महान नेत्यांनी आणि देशभक्तांनी आपल्या स्वातंत्र्यासाठी रक्त आणि घाम गाळला. राणी लक्ष्मीबाई, लोकमान्य टिळक, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा असंख्य वीरांनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यांच्यामुळेच आज आपण एका स्वतंत्र आणि लोकशाही देशात सन्मानाने जीवन जगत आहोत. या दिवसाचे महत्त्व केवळ स्वातंत्र्याचा आनंद साजरा करण्यापुरते मर्यादित नाही. हा दिवस आपल्याला आपल्या जबाबदारीची जाणीव करून देतो. स्वातंत्र्याचा अर्थ फक्त परकीय राजवटीतून मुक्त होणे एवढाच नाही, तर आपल्या देशाची एकता, अखंडता आणि प्रगती जपण्याची जबाबदारी घेणे हा आहे. आज आपला देश शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान, कृषी आणि अनेक क्षेत्रात वेगाने प्रगती करत आहे. या प्रगतीमध्ये योगदान देणे ही आपली सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. चला, आज आपण सर्वजण मिळून एक प्रतिज्ञा करूया की आपण आपल्या देशाला आणखी समृद्ध, शक्तिशाली आणि एकसंध बनवू. भारत विविधतेने नटलेला देश आहे आणि याच विविधतेमध्ये आपली खरी शक्ती दडलेली आहे. शेवटी मी पुन्हा एकदा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो आणि माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय. तर अशा प्रकारे मुलांनो, आपण स्वातंत्र्य दिनाचं भाषण पाहिलं. छोटं सुटसुटीत असं भाषण होतं का नाही? तर हे भाषण तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून का, जेणेकरून ह्याचा वापर तुम्हाला शाळेमध्ये आता 15 ऑगस्टला नक्की होईल. 15 ऑगस्टच्या दिवशी भाषण असतं, बरोबर आहे का? त्या भाषणाच्या स्पर्धेमध्ये तुम्हाला ह्या भाषणाचा नक्की उपयोग होईल. हे भाषण सर्वांनी वहीमध्ये लिहून घ्या. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर करायला विसरू नका. तसंच चॅनलवर नवीन असणाऱ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.